सर्वांना नमस्कार. मी वंदना देहेडकर विप्र. माझे यूट्यूब चॅनल रीडिंग रूममध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज शेगावचे योगीराज श्री संत गजानन महाराज यांचं पुस्तक मी वाचणार आहे. याचे लेखक आहेत चंद्रशेखर वराड पांडे. शेगावचे योगीराज श्री संत गजानन महाराज. धन्य धन्य ती माघ सप्तमी, दिनमणी उगवला, गजानन पुण्य पुरुष प्रगटला. शेगाव विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात आहे. धनधान्याने समृद्ध असलेले शेगाव हे गाव. या गावात देवीदास पातुरकर नावाचे एक गृहस्थ होते. माघ वद्य सप्तमीला त्यांच्या घरी घरगुती समारंभ होता. भोजनाच्या पंक्ती उठल्यावर उष्ट्यापत्रावळी घराजवळच असलेल्या उकिरड्यावर टाकण्यात आल्या. वटवृक्षाच्या सावलीत असलेल्या पत्रावळींच्या मध्यभागी एक तरुण येऊन बसला. तो दिगंबर होता, म्हणजे त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते. त्या पत्रावळीतले एक एक उष्टशीत म्हणजे अन्नाचा कण तो तरुण खाऊ लागला. अन्न असे वाया घालवू नये, फेकू नये, हेच त्या पुरुषाला कदाचित सुचवायचे असेल. हे सगळे प्रत्यक्ष पाहिले शेगावचेच बंकटलाल अगरवाल आणि त्यांचे मित्र दामोदरपंत कुलकर्णी यांनी. ते परस्परात बोलायला लागले की हा पुरुष काही वेडा नसावा, कारण वेडा असला तरी त्याला अन्नाची चव कळते, परंतु याचे पिळदार शरीर, तेजपुंज चेहरा पाहून तरी वेगळाच कुणीतरी वाटतोय. म्हणून ते दोघेही देवीदास पंतांच्या घरी गेले. त्यांच्या विनंतीवरून देवीदासांनी एका पानावर पक्वान्न वाढून आणली, परंतु त्या तरुणाने ती पक्वान्ने आणि वेचलेली उष्टीशिते एकत्र कालवून खायला सुरुवात केली. या विदेही इसमाला जेवणानंतर तहान लागेल म्हणून देवीदास एका भांड्यात वाळा घातलेले गार पाणी घेऊन आले. पण त्याआधीच तो तरुण समोरच असलेल्या मातीच्या टाक्याजवळ गेला. त्यातले पाणी जनावरे पीत होती. जमलेली मंडळी आश्चर्याने पाहायला लागली. अहो, जनावरांनी गढूळ केलेले पाणी तुम्ही कशाला पिताय? त्यावेळी तो तरुण योगी उद्गारला, पाणी देवानेच निर्माण केलंय ना. पाणी, या टाक्याची माती आणि मी पाणी पिणारा, ही तीनही रूपे मला एकच वाटतात. हे ऐकताच शेगावचे भाविक समजले की हा कुणीतरी योगी संत सत्पुरुष आहे. बघता बघता तो योगी वाऱ्यासारखा पळता पळता अदृश्य झाला, दिसेनासा झाला. शेगावचे योगीराज संत गजानन महाराज हेच त्यांचे नाव. बुडविता तुंबा पाण्यातरी, देखिली गंगा ओढ्यांतरी. शेगावात मोठे सावकारांनी बांधलेले एक भव्य शिवमंदिर आहे. तिथे बंकटलाल अगरवाल आणि पितांबर शिंपी शंकराच्या दर्शनासाठी गेले. तिथे मागल्या बाजूला फरसावरती श्री गजानन महाराज त्या उभयतांना दिसले. तोच बंकटलाल आणि पितांबर जवळ गेले. श्रींना वंदन केले. महाराज, आपल्यासाठी खायला काही आणू का? त्यावर महाराज उद्गारले, तुला गरज असेल तर आण झुणका भाकर, त्या समोरच्या माळिनीच्या घरून. बंकटलाल माळिनीकडे गेले. तो खरोखरच तिने नुकतीच ताजी झुणका भाकरी तयार केलेली. बंकटलालांनी झुणका भाकर आणून समर्थ गजानन महाराजांसमोर ठेवली. त्याचवेळी समर्थ पितांबराला म्हणाले, हा तुंबा घेऊन जा, समोरच्या ओढ्यातून पाणी घेऊन ये. मात्र ओंजळीने पाणी भरू नकोस, तुंबा ओढ्यात बुडवून पाणी आण. तुंबा घेऊन पितांबर ओढ्याजवळ गेले. पावलांचे तळवे बुडतील एवढे पाणी देखील त्या ओढ्यात नव्हते, परंतु श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करून पितांबराने तो तुंबा ओढ्यातल्या वाळूला लावला. तो काय आश्चर्य, त्या वाळूत खळगाके निर्माण झाले. स्फटिकासारखे, गंगेसारखे निर्मळ पाणी तुंबा बुडवून पितांबर गजानन महाराजांसाठी घेऊन आले. समर्थ गजानन महाराजांच्या वाणीत सत्यता आहे. हे साक्षात्कारी संत आहेत हे शेगावकरांना कळले. रात्री मंदिरात गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन सुरू होते. निरूपण बुवांनी केले, परंतु कीर्तनाचा उरलेला भाग श्री गजानन महाराजांनी सांगितला. अशा या ज्ञानी योगेश्वराला एकदा बंकटलाल सोमवारी संध्याकाळी स्वतःच्या घरी घेऊन गेले. पाटावर बसवून श्रीमंती थाटात श्री गजानन महाराजांचे पूजन केले. मंगलस्नान समर्थांना घातले. भरझरी पितांबर नेसवला. केशर, अत्तर मिश्रित चंदनाचा टिळा महाराजांच्या कपाळी लावला. सुगंधित फुलांची माळ गळ्यात घातली. समोर चांदीच्या ताटात खाद्यपदार्थ आणि काजू बदाम, खारका इत्यादी सुकामेवा ठेवला. श्री गजानन महाराजांनी तो सगळा नैवेद्य सेवन केला.
एवढ्यात बंकटलालचे चुलत भाऊ इच्छाराम शेठजी दर्शनाला आले. तेही समर्थांना विनंती करून आपल्या वाड्यात घेऊन गेले. मनोभावे योगेश्वराचे पूजन केले. एका मोठ्या पात्रात जिलबी, लाडू, करंजा, अनारसे, धीवर, चटण्या, कोशिंबिरी, दह्याची वाटी, तुपाची वाटी असे 4 माणसांना पुरेल एवढे अन्न समर्थांच्या समोर ठेवले. श्री गजानन महाराजांनी ते सगळे अन्न खाऊन संपवलं. मनुष्याला आवश्यक असलेल्या आहारापेक्षा आग्रहाने जास्तीच अधाशीपणाने खाल्ले तर अन्न पचत नसते हे दाखवायला श्री गजानन महाराजांनी सगळे अन्न तोंडावाटे बाहेर पाडले. गणगण गणात बोते हे भजन करीत श्री गजानन महाराज जागेवरच तल्लीन झाले. कितीतरी भक्तांनी त्यांचं दर्शन घेतले असेल, पण सद्गुरू मूर्ती मात्र निजानंदात मग्न होती. जणू प्रत्यक्ष गौरीशंकर भगवान महादेवच सोमवारी इच्छारामाच्या वाड्यात आलेत असे भाविकांना वाटत होते. जानकी रामवदे चिंतनी गजानन निर्मळ चिंतामणी. अक्षय तृतीया म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त. विदर्भात या शुभदिनी पितरांना तृप्त करण्यासाठी गार पाण्याने भरलेला, त्यात सुगंधित वाळा घातलेला कुंभ म्हणजे कलश एखाद्या कुटुंबवत्सल गृहस्थाला दान करून श्राद्ध केले जाते. अशाच एका अक्षय तृतीयेला श्री गजानन महाराज अगदी सकाळीच मुलांना म्हणाले, जा या चिलिमीसाठी विस्तव घेऊन या. मुले निघाली, परंतु एवढ्या सकाळी शेगावात कुठेही चूल पेटलेली नव्हती. मुले निराश झाली, परंतु बंकटलालांना एकदम आठवण झाली. आपल्या वस्तीत जानकीराम नावाचा सुवर्णाकार राहतो. त्याच्याकडे तर भट्टी पेटलेलीच असते, कारण त्याला दागिने करण्याकरता सोने, चांदी या धातूंना आधी भट्टीवरच ठेवावे लागते. म्हणून मुले जानकीरामाकडे गेली. जानकीराम म्हणाला, आज अक्षय तृतीयेचा दिवस, पितरांच्या श्राद्धासाठी अन्न शिजवल्याशिवाय विस्तव मुळीच देणार नाही. तुमचा तो दिगंबर साधू साक्षात्कारी आहे, समर्थ आहे ना. उगाच त्या वेड्याच्या नादी लागून आपला वेळ कशाला वाया घालवता. जा, तुम्हाला माझ्याकडून विस्तव मुळीच मिळणार नाही. हे त्याचे शब्द मुलांनी समर्थांना सांगितले. श्री गजानन महाराज म्हणतात, जानकीरामाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. बंकटा, या चिलिमीवर नुसती एक काडी धर. बंकटलालांनी श्री गजानन महाराजांच्या हातातल्या चिलिमीवरती केवळ एक काडी धरली, तोच ती काडी पेटली. अग्नी, पाणी, वारा सगळी पंचमहाभूते ज्यांच्या आज्ञेत असतात त्यांनाच आपण खरे संत मानतो. तिकडे दुपारच्या वेळी जानकीरामाच्या भोजनाची पंगत बसली. पात्रात वाढलेल्या चिंचवण्याच्या द्रोणात अळ्या उत्पन्न झाल्या. सगळ्या पदार्थातून दुर्गंध यायला लागला. जानकीराम मनात समजला, सत्पुरुषाची चेष्टा केल्यामुळे हा प्रसंग ओढवला. तो समर्थ गजानन महाराजांकडे गेला. त्यांच्या पायावर लोटांगण घालून वारंवार क्षमा मागू लागला. समर्थ म्हणाले, अरे घरी जा. चिंचवणी वगैरे सगळे पदार्थ अगदी पूर्ववत व्यवस्थित झाले आहेत. जानकीराम घरी जाऊन बघतो, तो खरोखर सगळे पदार्थ पूर्वीप्रमाणे ताजे होऊन मंडळी आनंदात जेवत होती. गजाननाची लीला न्यारी, विहिरीत फुटला झरा. श्री गजानन महाराज एकदा अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या अडगाव अकोली या गावात आले. वैशाखाचे दिवस होते. मे महिना. रस्त्यावरची धूळ अग्नीसारखी तापलेली. महाराजांच्या अंगावरून घामाच्या धारा सुरू होत्या. भास्कर पाटील नावाच्या एका शेतकऱ्याने विहिरीतून गार पाण्याने भरलेली एक घागर शेतात झाडाच्या सावलीत ठेवलेली त्यांना दिसली. महाराज भास्कराला पाणी प्यायला मागू लागले. भास्कर पाणी प्यायला देईना, परंतु महाराजांना समोर एक विहीर दिसली. ते विहिरीकडे जायला लागले. तोच भास्कर म्हणाला, अरे येड्या, इथे कोरडी ठणठणीत विहीर आहे, तिकडे कशा पायी जाते. अति कोसाभरात कुकडे बी पाणी नाही विहिरीत. श्री गजानन महाराज त्या विहिरीजवळ एका तापलेल्या दगडावर बसले. डोळे मिटून त्यांनी जरा वेळ ध्यान केले. नंतर आकाशाकडे बघत म्हणाले, देवा, पाण्यावाचून ही अकोली तळमळत आहे. तू एवढा क्षीरसमुद्र निर्माण केलास, मग इथे विहिरीला पाणी द्यायला तुझ्या दयेला पाझर का फुटत नाही. महाराजांची हाक परमेश्वराने ऐकली आणि थोड्याच वेळात त्या कोरड्या विहिरीत पाण्याचे जिवंत झरे निर्माण झाले. विहीर पाण्यानं काठोकाठ भरली. ते पाणी विहिरीबाहेर ओसंडून वाहू लागले. भास्कर पाटील तर आश्चर्यचकित झाला. 12 वर्षांपासून ज्या विहिरीला पाण्याचा थेंबही नव्हता,
त्या विहिरीला क्षणात एवढे पाणी आणले? याचा अर्थ हा सामान्य पुरुष नव्हे, कुणीतरी योगी असावा असे भास्करांच्या मनात आले. पुढे हेच भास्कर पाटील महाराजांचे पट्टशिष्य झाले. उसळे डोंबधुराचा माशा धावती अंगावरी. शेगावच्या दक्षिणेला बंकटलाल अगरवाल यांचा एक मळा होता. बंकटलाल एकदा त्या मळ्यात श्री गजानन महाराजांना घेऊन गेले. मक्याची कणसे भाजून सद्गुरूंना खाऊ घालावेत या हेतूने मळ्यातल्या विहिरीजवळ चिंचेच्या झाडाखाली आकट्या पेटवण्यात आल्यात. त्यांचा धूर वर चिंचेच्या फांद्यापर्यंत पोहोचला. झाडावर एका भागाला गांधील माशांचे मोहोळ होते. धुरामुळे गांधील माशा उठून सैरावैरा पळत सुटल्या. बंकटलालांचे सगळे जमलेले आप्त अंगावर घोंगडीचे कापडाचे पांघरून पळून गेले. श्री गजानन महाराज मात्र आपल्या आसनावर ध्यानस्थ होते. त्यामुळे सगळ्या गांधील माशांनी त्यांना गराडा घातला. त्यात सगळे शरीर गांधील माशांनी एखादे पांघरून पांघरल्याप्रमाणे व्यापून टाकले. ते बघून बंकटलालाचं मन गहिवरून आलं. त्यांची सारखी धडपड सुरू होती. महाराज क्षमा करा, माझ्यामुळे आपल्याला एवढ्या यातना सहन कराव्या लागल्या. सद्गुरू, आपल्या शरीरात रुतलेले माशांचे काटे मी कसे काढू? समर्थ गांधील माशांना म्हणाले, गांधील माशांनो, मला चावल्या तशा बंकटला मात्र चावू नका. पाहिलंत ना किती दुःखी झाला माझा बंकट. हे अजान जीवांनो, जा पुन्हा तुमच्या मोहळात परत जा. श्री गजानन महाराजांचे हे शब्द म्हणजे ईश्वरी आज्ञा मानून गांधील माशा पूर्ववत झाडावरच्या मोहळात जाऊन बसल्या. समर्थ बंकटलालांना म्हणतात, बंकट, तू माझी चिंता करू नकोस, दुःखी होऊ नकोस. मला त्या गांधील माशांची बाधा कदापि होणार नाही. असे म्हणून महाराजांनी स्वतःच्या योगशक्तींनी अंगात रुतलेले माशांचे काटे सहजपणे बाहेर काढले आणि बंकटलालांना म्हणाले, बंकटा, लाडू पेढे खाण्याला तुझे सगळे सोयरेच काय कुणीही येतील, पण कठीण प्रसंग आला तर कुणीही धावून येणार नाही. संकटात धावून येतो तो फक्त जगदीश्वर, त्याला मात्र विसरू नकोस. चालूनी येती ऊस घेऊनी पोरे अंगावर. शेगावात सत्ता होती पाटील घराण्याची. नागझरीचे योगीराज समर्थ गोमाजी महाराज यांची या पाटील वंशावर कृपादृष्टी होती. खंडेराव पाटील गावात दरवर्षी मारुतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करीत, पण उत्सवात जय जयकार मात्र पाटलांचाच होत असे. कारण पाटील बंधू धनवान होते. शिवाय कुस्ती दांडपट्टा यात पाटील बंधू निष्णात होते. त्यामुळे पाटलांना स्वतःच्या संपत्तीचा शक्तीचा खूप अभिमान होता. म्हणूनच ते पाटील बंधू श्री गजानन महाराजांची नेहमी चेष्टा करायचे. अडगावचे सद्गुरू भक्त भास्कर पाटील यांना समर्थांचा हा अपमान सहन होत नव्हता. पण श्री गजानन महाराज भास्करांना म्हणायचे, भास्करा, सगळी माझीच लेकरे आहेत. लेकरू आईला बोलले म्हणून आई कधी मनात राग धरून ठेवते का? आणि वाघ कधी गाईसारखा वागेल का? तसेच हे जमेदार आहेत म्हणून उर्मटासारखे वागतात. सत्ता ज्याच्या हाती असेल तो असाच वागणार. समर्थांचे हे बोलणे ऐकून भास्कर अवाक व्हायचे. एकदा श्री गजानन महाराज शेगावातल्या मारुतीच्या मंदिरात बसलेले. त्याचवेळी हरी पाटील मंदिरात आला. महाराजांचे दोन्ही दंड धरून हरी म्हणाला, चल माझ्यासह कुस्ती खेळायला. नुसते गणगण गणात बोते काय म्हणत बसतोस? मला कुस्तीत पाडून दाखव, म्हणजे मी मानीन तुला खरा शक्तिशाली. मग मी तुला मोठं बक्षीससुद्धा देईन. असे म्हणून हरी पाटील महाराजांना बळजबरीने तालमीत म्हणजे कुस्तीच्या आखाड्यात घेऊन गेला. तिथे जाता श्री गजानन महाराज खाली बसले आणि म्हणाले, हरी, तू खरा पैलवान असशील तर माझ्या या जागेवरून उठवून दाखवशील. हरी पाटील सर्व शक्तीनिशी प्रयत्न करू लागला, पण समर्थमुळी हलेच नात. हरी पाटील जोरजोरात श्वास टाकायला लागला. त्याच्या सगळ्या शरीराला घाम फुटला. समर्थ म्हणाले, अरे, एकतर चित कर, नाहीतर मला बक्षीस तरी दे. अखेर हरी पाटील समर्थांना शरण आला. म्हणाला, आपण अजिंक्य आहात. आपली कृपादृष्टी असल्यास शेगावातल्या लेकरांना सशक्त करण्याचे कार्य मी करेन. यापुढे स्वतःच्या शक्तीचा खोटा अभिमान मी बाळगणार नाही. हे ऐकून पाटलाची बाकीची मुले म्हणाली, हरी, या नंग्या धुतासमोर तू मान कशाला वाकवतोस? आपण तर या गावचे राजे आहोत. पाटलांच्या मुलांनी मळ्यातून हिरवे कंच ऊस तोडून आणले आणि श्री गजानन महाराजांच्या अंगावर प्रहार करायला सुरुवात केली. त्यावेळी मंदिरात जे स्त्रीपुरुष दर्शनासाठी आलेले होते ते सगळे बाहेर पळून गेले, पण सद्भक्त भास्कर पाटील मात्र आडवे आले.
आणि म्हणाले, तुम्ही पाटील गावचे राजे, गावातल्या प्रत्येक जीवाचं रक्षण करणे हे तुमचं खरं कार्य. हे सोडून तुम्हाला महायोगी वाटत नसेल तर दीन गरीब म्हणून सोडून द्या. पाटलांची मुले म्हणाली, या वेड्याचे प्रस्थ शेगावात खूप माजले आहे, त्यामुळे आमच्यापेक्षाही याला शक्तिवान आमच्या गावातले लोक मानतात. तेव्हा याच्या शक्तीची परीक्षाच घ्यायची आहे आम्हाला. असे म्हणून मुले आणखी उसांनी जोरजोरात महाराजांना मारायला लागली. परंतु श्री गजानन महाराजांच्या अंकावर कुठेही वळू उमटले नाहीत किंवा समर्थ थोडेसुद्धा डगमगले नाहीत. उलट महाराज म्हणाले, मुलांनो, मला मारल्यामुळे तुमच्या हातांना खूप श्रम झाले असतील. ते श्रम दूर करायला तुम्हाला मी रस देतो प्यायला. असे म्हणून एक एक पडलेला ऊस हातांनी पिळला. त्यातून निघालेला रस मुलांना महाराजांनी प्यायला दिला. चरकात किंवा यंत्रात ऊस घालून रस काढताना अनेकांनी पाहिले असेल, परंतु स्वतःच्या हाताने ऊस पिळून श्री गजानन महाराजांनी काढलेला रस पाहून तर पाटलांची मुले आश्चर्यचकितच झाली. समर्थ खचितच योगेश्वर आहेत हे मुलांनी मान्य केले आणि पाटलांची ती मुले श्री गजानन महाराजांच्या चरणी लीन झाली. आजही शेगावातल्या श्री गजानन महाराज देवस्थानचे व्यवस्थापक पाटलांचेच सुपुत्र आहेत. ब्रह्मगिरीचा अहंकार तू गजानना जाळीला. शेगावच्या उत्तर भागात कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात शिवशंकराचे एक मंदिर आहे. कडुलिंबाच्या झाडांच्या सावलीत एका ओट्यावर पत्रे घालून छप्पर तयार केलेले. त्या मळ्यात श्री गजानन महाराज असताना एक दिवस काही गोसावी साधू तिथे आले. त्यांनी समर्थ गजानन महाराजांची कीर्ती ऐकली होती. जणू काही ते लोक महाराजांची परीक्षाच घ्यायला आले होते. कृष्णाजी पाटलांना ते गोसावी सांगू लागले, आम्ही काशीची गंगा घेऊन रामेश्वराला निघालो. गंगोत्री, जमनोत्री, केदार, गिरनार अशी सगळी क्षेत्र पायी चालत आलो. आमचे गुरु आहेत श्री ब्रह्मगिरी महाराज. मोठे अधिकारी साधू आहेत. त्यांचे स्वागत करा. आम्हाला शिरापुरीचे भोजन द्या. अहो, तुमच्या मळ्यात हा नंगा वेडा विनाकारण कशाला पोचता? अहो, आमचे ब्रह्मगिरी महाराज वैराग्य संपन्न, वेदांत जाणणारे उत्तम प्रवचन करते आहेत. एकदा ऐकाच त्यांचे प्रवचन. कृष्णाजी म्हणाले, शिरापुरीचे भोजन उद्या देऊ शकेल मी तुम्हाला. आज मात्र भाकरी मिळतील खायला. गोसावी चून भाकरी खाऊन तृप्त झाले. मळ्यातल्या विहिरीचे गोड चवदार पाणी प्यायले आणि सगळे गोसावी समोर घेऊन ब्रह्मगिरींनी प्रवचनाला प्रारंभ केला. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. हा श्लोक प्रवचनाला घेतला. अहंकाराने तो प्रवचनात सांगायला लागला, परब्रह्म तोच ज्याचा कुठल्याही शस्त्राने छेद होत नाही किंवा तो पावक म्हणजे तो अग्नी ज्याला जाळू शकत नाही. असा कोण? तर अहम ब्रह्मास्मी, तो मीच आहे. लोकांनीही प्रवचन ऐकले, परंतु शेगावकर श्रोते म्हणाले, तिथे फक्त प्रवचन ऐकले, पण इथे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप असलेले योगी आमचे सद्गुरू अवलिया गजानन महाराज आहेत. हे ब्रह्मगिरीला कळले. तो अहंकारी ब्रह्मगिरी रागाने चांगदेवासारखा संतप्त झाला. छपराखाली पलंगावर श्री गजानन महाराज बसलेले होते. बाजूला भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे हे सद्भक्त होते. समर्थांनीही हाती चिलीम घेतली. भास्कर पाटलांनी चिलिमीवर विस्तव ठेवलेला त्यातली एक ठिणगी समर्थांच्या पलंगावर पाडली. ती ठिणगी कुणालाही दिसली नाही, पण काही वेळातच पलंगातून धूर निघायला लागला आणि बघता बघता पलंग चोहीकडून पेटायला लागला. आग विझवण्याचे भास्कर प्रयत्न करायला लागले, पण समर्थ गजानन महाराज म्हणाले, भास्करा, ही आग विझवू नकोस. अहो महाराज, ब्रह्मगिरी तुम्हाला भगवद्गीता पूर्णपणे अवगत आहे ना? तुम्ही परब्रह्म आहात ना? तुम्हाला शस्त्रापासून अग्नीपासून बाधा होऊ शकत नाही ना? मग या ना, माझ्यासह इथे या जळत्या पलंगावर बसा. जा जा भास्करा, आण त्या ब्रह्मगिरीला. ब्रह्मगिरी थरथर कापायला लागला. ब्रह्मगिरीची छाती धडधड करायला लागली. तो समर्थ गजानन महाराजांना शरण आला. क्षमा मागायला लागला. केवळ शिरापुरीचे भोजन मागायला आलेला मी ढोंगी साधू आहे, हे त्या ब्रह्मगिरींनी प्रांजळपणे मान्य केले. भास्कर पाटील म्हणाले, समर्था, आपण साक्षात योगेश्वर आहात. हा अग्नी आपणाला बाधा करू शकत नाही, परंतु हे दृश्य आम्हाला बघवत नाही. आपण कृपा करून खाली उतरावे. भास्करांच्या प्रार्थनेवरून सद्गुरू गजानन महाराज पलंगाच्या खाली उतरले. क्षणातच तो पलंग कोळसा होऊन खाली कोसळला
आणि ब्रह्मगिरीचा अहंकारही जळून भस्म झाला. शेगावला शिवमंदिरात कीर्तन करायला गोविंदबुवा टाकळीकर आले. ज्या घोड्यावर बुवा आले तो घोडा एकाएकी वेड्यासारखा वागायला लागला. चालता चालता मध्येच उड्या मारायचा, कुणाला चावा घ्यायचा, कुणाला ढकलून द्यायचा. गोविंदबुवांनी कसेबसे त्याला शेगावाला आणले आणि मोठे सावकारांच्या शिवमंदिरासमोर मोकळ्या जागेत एका ठिकाणी लोखंडी साखळीने बांधून ठेवले. कीर्तन संपल्यावर मध्यरात्री गोविंदबुवांनी मंदिराचे द्वार हळूच उघडून बघितले. तो घोडा शांतपणे उभा होता आणि त्या घोड्याच्या 4 पायात जमिनीवर श्री गजानन महाराज झोपलेले. गोविंदबुवा मनात समजले की केवळ श्री गजानन महाराजांच्या कृपेनेच हा द्वाड घोडा शांत झाला. गोविंदबुवांनी समर्थांना वंदन करून एक श्लोक म्हटला. अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी. सद्गुरू सदनी आले, जय जय रघुवीर समर्थ. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर या गावात बाळकृष्ण रामदासी आणि त्यांची पत्नी पुतळाबाई राहायची. दोघेही सज्जनगडच्या रामदास स्वामींचे भक्त होते. दासनवमीनिमित्त दरवर्षी पायी वारी करायचे. पौष महिन्यात बाळापुराहून निघायचे. शेगाव, खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा, जालना, पंढरपूर, नातेपोते, शिंगणापूर, वाई आणि सातारा या मार्गाने सज्जनगडावर यायचे. माघवद्य प्रतिपदा ते माघवद्य नवमीपर्यंत समर्थांच्या उत्सवात सहभागी होऊन परत बाळापुराला आनंदाने यायचे. बाळकृष्ण 60 वर्षांचे पूर्ण होताच त्यांचं शरीर थकले. सज्जनगडची पायी वारी होईना म्हणून निराशेने दुःखाने बाळकृष्णबुवांचे डोळे अश्रूंनी भरून यायचे. एकदा रात्री समर्थ रामदासांनी बाळकृष्णांना स्वप्नात येऊन सांगितले की सज्जनगडावर आता कष्टाने येण्याची आवश्यकता नाही, बाळापूरला घरीच उत्सव करावा. दासनवमीला मी दर्शन द्यायला अवश्य येईल. बाळकृष्णबुवांना खूपच आनंद झाला. बाळापूरच्या भाविक स्त्री पुरुषांनी बाळकृष्णबुवांना तनमनधनाने श्रद्धेने मदत केली. उत्सवाची सगळी तयारी झाली. उत्सव मंडप सजवण्यात आला. उत्सवाला आरंभ झाला. दररोज दासबोध वाचन, रात्री हरिकीर्तन, आरत्या, भूपाळ्या, अष्टकं सगळे व्हायचे. अखेर माघवद्य नवमी, दासनवमीचा तो मंगल दिवस उगवला. बाळकृष्ण प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला अभिषेक करीत असता सद्गुरू श्री गजानन महाराज उत्सव मंडपाच्या प्रवेशद्वाराशी येऊन श्लोक म्हणू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जय जय रघुवीर समर्थ. ही अमृतवाणी ऐकताच बाळकृष्ण श्रद्धेने उठले. बघतात तर शेगावच्या श्री गजानन महाराजांची दिगंबर मूर्ती द्वारी उभी. चरणांना वंदन करायला गेले तर क्षणात कपाळावर चंदनाचा त्रिपुंड टिळा असलेले, पाठीवर लांब केस असलेले, जटाभर असलेले, लंगोटी घातलेले, हातात कुबडी असलेले, पायात खडावा असलेले सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामी प्रत्यक्ष समोर उभे. बाळकृष्णांची पक्की खात्री पटली की समर्थांनी स्वप्नात दिलेले वचन सत्य ठरले. कारण श्री गजानन महाराज म्हणाले, सज्जनगडावर आम्ही रामदास होतो, शेगावला श्री गजानन. हे नामाविधान भक्तांनी दिलंय. वासांसी जीर्णानी हा गीतेतला श्लोक हेच सांगतो की जुने वस्त्र निकामी ठरले की जसे नवीन घालतात तसेच जुना देह थकला की नवा देह धारण करावा लागतो. त्याचप्रमाणे आम्ही केले. बाळकृष्णांनी श्री गजानन महाराजांना समर्थ रामदास स्वामी मानून मनोभावे पूजन केले, महानैवेद्य अर्पण केला आणि श्री गजानन महाराज रस्त्यात कुणालाही न दिसता क्षणात शेगावला निघून गेले. धन्यवाद.